परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना आजपासून मराठी सक्ती आहे ती केलेली आहे आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर आपण पाहतोय की कोल्हापुरात खरं तर पहिल्यापासूनच मराठी बोलली जाते आणि प्रत्येक रिक्षा चालक हा खरं तर या ठिकाणी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। राज्यभरात जरी वेगळी परिस्थिती असली तरी कोल्हापुरात मात्र वेगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल। खरं तर आज परिवहन मंत्र्यांनी मराठीची सक्ती केलेली आहे, कोल्हापुरात काय परिस्थिती आहे आणि तुम्हाला काय अनुभव येतो? मुळातच या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे। कोल्हापुरात जर आज परिस्थिती बघितली की एकही रिक्षावाला हिंदी भाषिक नाही, तो प्रॉपर मराठीच आहे। वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथं राहत जरी असले तरी ते मराठीचाच आवर्जून वापर करतात। प्रवासी जर आला तर शक्यतो आम्ही प्रवाशाला या बसा नमस्कार मराठीतच बोलतो। प्रवाशाला जर मराठी येत नसेल तरच तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हिंदीचा वापर करतो प्रवाशासाठी। पण इतर वेळा कोल्हापुरातील सर्व रिक्षा चालक हे अभिमानानं मराठीच बोलतात आणि मराठीचा आम्हाला अभिमान आहे। शासनानं घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। आपल्यासोबत आणखी काही रिक्षा चालक आहेत, काय सांगाल? खरं तर आजपासून मराठी सक्ती केलेली आहे, कसं पाहता याकडे? आपल्या इथं सर्व रिक्षावाली मराठीच बोलतात, बाकी हिंदी कोण बोलत नाहीत, सर्वजण मराठीच बोलतात। खरं तर अंबाबाईचा तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावरती बहुभाषिक लोक आहेत ते या ठिकाणी येतात, कसा अनुभव असतो? जो कोण हिंदी बोलेल त्याच्या संग आम्ही जरा हिंदी बोलतो, नाही तर सर्वसाधारण आम्ही मराठीच बोलतो। काय काय अनुभव आहे तुम्हाला? साधारणतः प्रवासी येतात, रिक्षा रोज चालवता, कसा अनुभव असतो? आणखी मराठीची सक्ती केली याकडे कसं पाहता? मराठी सक्ती केली ते एक नंबर काम केलेलं आहे। कसं आहे, आत्ताची परिस्थिती बघायला गेलं तर आपल्या इथली कोल्हापुरातले सगळे रिक्षा चालक आपली मराठीच बोलतात, पण शक्यतो करून जर पुढचा माणूस जर हिंदी असेल तर आपण पहिल्यांदा त्याच्यावर मराठीच बोलतो, पण त्याला जर मराठी येत नसेल तर तेवढ्यापुरतं कळण्यासाठी त्याला हिंदी किंवा काय असेल ते त्यांच्या भाषेत थोडं बोलावं लागतं। काय सांगाल? कोल्हापुरात मराठी भाषा सक्ती केली आहे, म्हणजे राज्यभरातच केलेली आहे एकूण परिवहन मंत्र्यांनी, काय वाटतं रिक्षा चालक? पूर्ण महाराष्ट्रासाठी चांगल्यासाठी आहे। महाराष्ट्रात आपण भूमिपुत्रात राहतोय, मराठी बोललंच पाहिजे। हे सक्ती बरोबर आहे, वेगळं आहे, मराठी बोलणं हा वेगळं आहे। आले ते पुढच्या व्यक्तीला रिस्पॉन्स चांगला देणे एवढंच काम आहे आपलं, बाकी नक्कीच आपण पाहतोय की खरं तर आपण आहोत कोल्हापुरातल्या या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आणि इथला महत्त्वाचा हा रिक्षा स्टॉप आहे, जेणेकरून अगदी तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल आणि इतर राज्यातून खरं तर मोठ्या प्रमाणावरती भाविक जे आहेत आणि पर्यटक जे आहेत ते कोल्हापुरात बस या मार्गाने जातात आणि इथून जाताना ते नेहमीच रिक्षाचा वापर करतात आणि त्यांना ही कोल्हापूरकर जे आहेत, विशेषतः रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे आहेत ते मराठीतच या ठिकाणी प्रतिसाद देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।